आपल्या पाल्यासाठी अकॅडमी शोधताय? मग चिंता नको। अपेक्स अकॅडमी आदर्श शैक्षणिक संकुल, कुंडल रोड, विटा। जेईई, नीट, MHT, CET साठी कोटाचे तज्ञ व अनुभवी प्राध्यापक, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, वैयक्तिक लक्ष, डिजिटल क्लासरूम, स्वतंत्र अभ्यासिका। 11वी बॅच दिनांक 15 मे 2025 पासून सुरू झाली आहे। एक वेळ अवश्य भेट द्या आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। अपेक्स अकॅडमी, विटा। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। शिवसेना प्रणित शिवउद्योग संघटनेच्या माध्यमातून पुण्यात शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांना निवडक व ताजा शेतमाल स्वस्तात मिळणार आहे। दुसरीकडे शेतकऱ्यालाही मार्केटपेक्षा चांगला दर मिळाल्याने शेतकरी सक्षम होण्यास मदत होणार आहे। शिवउद्योग सेनेचे पुण्यात शिवउद्योग भवन संघटनेचे राज्य सचिव अधिकराव जगताप यांच्या माध्यमातून सुरू आहे। संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद यांच्या वाढदिवशी शिवउद्योग संघटनेच्या शिवकृषी उद्योग समितीच्या पुढाकाराने ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ भिलारे यांच्या शुभ हस्ते हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि ग्राहकांनाही चांगल्या प्रतीचा माल स्वस्तात देण्याचे उद्दिष्ट ठेवून हा उपक्रम राबवलाय। या उपक्रमाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संघटनेचे सचिव अधिकराव जगताप यांनी सांगितले। या उपक्रमासाठी शिवकृषी समितीचे राज्य प्रमुख गोकुळ लगड, अहिल्यानगर शिवउद्योग समितीचे अध्यक्ष शरद बागुल, शेतकरी आणि पुणे शहर अध्यक्ष योगेश खोपडे यांनी पुढाकार घेत उपक्रमासाठी मोलाचे योगदान दिले। उद्घाटन कार्यक्रमावेळी पुणे शहर महिला अध्यक्ष वंदना कुमावत, महिला पदाधिकारी अश्विनी नाजरे, वैशाली काटकर, शिवकुमार कोनाळीकर यांच्यासह शिवसैनिक आणि ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। शिवसेना प्रणित संघटनेचं कृषी माल असा आपण एक चालू केलेला आहे उद्देश। शेतकरी ते ग्राहक डायरेक्ट आपल्या दारी याच्यातनं फायदा काय होणार आहे लोकांना, की जे मधले आडते असतात, दलाल असतात, तर ह्यांचं मार्जिन कमी होऊन डायरेक्ट याच्यापासून ग्राहकांना फायदा होणार आहे। आणि आज शिवउद्योग संघटनेचे आपले अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे दीपक काळीद सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण हा आज एक नवीन प्रोजेक्ट महाराष्ट्राला लॉन्च करतोय। त्याची सुरुवात धनकुडी या भागातनं अधिकराव जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली इथून झालेली आहे। आत्ताचा जो टेम्पो आपण बघतोय तर तो टेम्पो नगरवरनं डायरेक्ट शेतकऱ्यांनी इथं आपल्या इथं आणलेला आहे। आणि आता इथं हा पहिला प्रोजेक्ट आपला इथून चालू होणार आहे। जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचायचं आणि लोकांना स्वस्तामधील चांगला डायरेक्ट शेतातला भाजीपाला कसा देता येईल ह्याच्यासाठी आमचा शिवउद्योग संघटनेचा प्रयत्न राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपण माननीय श्री दीपकजी काळीद साहेब, अध्यक्ष शिवउद्योग संघटना यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यामध्ये ग्राहक ते शेतकरी तो ग्राहक स्वस्त भाजीपाला हा उपक्रम सुरू केलेला आहे। कृषी बाजार या नावाने हा उपक्रम पुण्यातून मुंबई असेल, ज्या ज्या मेट्रो सिटी आहेत त्या ठिकाणी आपण उपलब्ध करत आहोत। शेतकरीला योग्य भाव मिळाला पाहिजे, रास्त भाव मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण एक शिवउद्योग संघटनेच्या माध्यमातून एक पाऊल उचललं आहे। जे विचार श्रीमान वंदनीय बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराने आपण शेतकऱ्यांना व ग्राहकांना कसा चांगल्या पद्धतीचा माल विक्री देता येईल, ताजा माल विक्री देता येईल या दृष्टीनं आपण हा विचार करू हा उपक्रम या माननीय अध्यक्ष साहेबांच्या सुरू आजपासून केलेला आहे। त्याचा लाभ या महाराष्ट्रातील सर्व ग्राहकांनी घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।